जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रोते हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा. संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो, त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 10 नोव्हेंबर. शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता. ज्याला म्हणावे मी माझे, त्यावर माझी सत्ता न गाजे. स्वतःचा नाही भरवसा, हे अनुभवास येई. परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई. तुम्ही विचारी सुज्ञ आहात, थोडासा करावा विचार. सर्व सत्ता रामरायाचे हाती, तेथे आपल्या मानवाची काय गती. विचाराने दुःख सारावे, सर्वांचे समाधान राखावे. सर्व केले रामार्पण, हा नव्हे शब्दांचा खेळ जाण. अर्पण केल्याची खूण, न लागावी काळजी तळमळ जाण. परमात्म्याचे रक्षण, कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा. याचा अनुभव प्रत्येकास आहे खासा. ठेवा रामावर पूर्ण विश्वास, न करावे उपास तापास. उपास हा शब्द अलीकडील जाण, त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण. तेथे आहे निर्धास्तपण, उपासा पुढील ठाण. उपासना मुख्य जाण, उपासनेत राहावे आपण. हेच रामाचे सानिध्य जाण. शेजार असता रामाचा, दुःखाची काळजीची काय वार्ता. जैसा सूर्य प्रकाशता, काळोखाचा नाश होईल तत्वता. एवढे आता ऐकावे माझे, राम उतरील सर्व ओझे. स्मरता रामाला, तो देईल समाधानाला. देवाकडे करावी विनंती, देह दुःख अतिफार. होई रामाचा विसर, आता द्या नामाचे अखंड स्मरण. देवा देह केला तुला अर्पण, परमात्मा दयाळू फार. आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार. मी आहे तुमच्या पाशी, हा ठेवावा विश्वास. न सोडावा आता धीर, सदा घ्या भगवंताचे नाम. जेणे कृपा करील रघुनंदन, राम कृपाळू दीनांचा नाथ. तो सर्व काही पाहात, आपले प्रारब्धाने आलेले कर्म. ते त्यास न विसरता करावे अर्पण. सुखाने घ्या नामस्मरण, कृपा करील रघुनंदन. हा करावा उपाय, तोच समाधानाला नेईल खास. मागील गोष्टींची आठवण, पुढील गोष्टींचे चिंतन. हेच दुःखाचे खरे कारण. स्वार्थ म्हणजेच आपलेपण,
म्हणून माझा मीच दुःखाला कारण. आपण आपलेपणाने वागत गेले. सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले. सुख दुःखात चित्ताची न राहे स्थिरता, तीच त्याची खरी अवस्था. सुख दुःख परिस्थितीवर नसते, आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते. दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण. आजचे बोधवचन. जोपर्यंत देही मी ही भावना, तोपर्यंत दुःखाच्या यातना. सारांश देह तादात्मक, याचेच नाव दुःख. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम समर्थ. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनी व्यवहारे सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळोन या जगी वागा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. रघुरायाला तहान प्रेमाची. रामरायाला तहान प्रेमाची. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्री राम समर्थ.